आजची रेसिपी आहे खारं वांगं. आज बनवणार आहोत आपण वांग्याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने. तुमच्याकडं ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करा. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. वांगे घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, हिरवी मिरची घ्यायची आणि लसूण घ्यायचं आहे. थोडंसं साहित्य लागतं आणि भाजी खूप छान होते. हिरवी मिरची आणि लसूण मस्त मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. मिक्सरमध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि लसूण आणि हिरवी मिरची घालायची भरपूर. तिखट झाली पाहिजे भाजी. हे छान बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं. वाटून घेतल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये काय ॲड करायचे मी सांगते तुम्हाला पुढं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची. त्याच्यात बाकी काय ॲड करायची गरज नाही आणि चवीनुसार तुम्ही मीठ घालायचे आणि हळद 1 चमचा बस. आणि त्याच्यात पाणी वगैरे पण घालायची गरज नाही आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. ते व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. वांगे पण घेतलेले आहेत कट करून. वांगे अशी कट करायची की त्याच्यात मसाला भरता येईल. तुम्ही सुकी बी बनवू शकता आणि अशी पण बनवू शकता. भरून घ्यायचे मस्त वांगे. सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आणि छान सगळं मीठ वगैरे सगळं आधीच टाकायचं, नंतर काही नाही टाकायचं. फोडणीला फक्त आपण थोडंसं जिरे मोहरी घालणार आहोत. कढई ठेवायची तापायला. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे. ते छान परतून झाले की त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या वांग्यामध्ये आपण मसाला घेतलेला आहे भरून ते वांगे घालायचे एक एक करून. सगळे वांगे तेलामध्ये पहिले फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे. हे छान वांगे एक एक मी टाकून घेत आहे आणि छान सगळे वांगे टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं त्याला 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे. छान वांग्यातलं थोडासा मसाला थोडासा त्याच्यात आपल्याला अजून ॲड करायचा आहे, कारण जो मसाला उरलेला आहे आपण त्याच्यात ॲड करून टाकणार आहोत आणि वांग्यामध्ये तर ऑलरेडी मसाला आहेच आहे. मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि तुम्हाला हवे असेल तुम्ही पातळ पण बनवू शकता. मी टिफिनसाठी बनवणार आहे, त्याच्यासाठी मी जास्त पातळ नाही बनवणार आहे. पूर्ण पाणी आटून घ्यायचं. वांगे शिजायला पण पाणी लागतं आणि भाजी आपली तयारच आहे. आणि भाजी वगैरे मस्त त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकायची. भाजी रेडी आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.